नमस्कार. आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे. लाडकी बहीण योजनेविषयी अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि तारीख जी आहे ती 6वा+7वा हप्ता भेटण्याची फायनल झालेली आहे. तीच तारीख आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच 1 ते 2 अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स देखील आलेले आहेत लाडकी बहीण योजनेविषयी. त्या देखील आपण लगेच माहिती करून घेणार आहोत. आता लाडक्या बहिणीसाठी अत्यंत आनंदाची अपडेट, पहिली अपडेट आलेली आहे ती म्हणजे आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपलेले आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील तर त्यांनी अखेर लाडकी बहीण योजनेच्या 6व्या+7व्या हप्त्याची तारीख स्पष्ट करून सांगितलेली आहे. म्हणजे त्यांनी एक्झॅक्ट तारीख सांगितली की याच तारखेला तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार. मग ते मागील राहिलेले पैसे असतील, कोणते जिल्हे अगोदर, कोणते जिल्हे नंतर, कोणत्या बँकेमध्ये पैसे, संपूर्ण माहिती आपल्याकडे आत्ताच आलेली आहे आणि अखेर फायनल तारीख देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट तुम्हाला सांगून टाकणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारची नवीन अपडेट येतात सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे आता महिलांना डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पैसे जे आहे ते एकत्रितरित्या मिळणार आहेत. आता भरपूर महिला विचारतात सर 2100 मिळणार की 1500 रुपये मिळणार, म्हणजे 1500 अधिक 1500 असे मिळून 3000 रुपये मिळणार. तर हे पहा, याच्याविषयी देखील अत्यंत ओरिजिनल आणि सर्वात नवीन अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि ती अपडेट आपण तुम्हाला लगेच देऊन टाकत आहोत. ती म्हणजे काय, तर हे पहा, नवीन अर्थसंकल्प जेव्हा जाहीर होईल त्या दिवसापासून 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतील. सध्या तरी डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. आता 2100 रुपये तर आर्थिक बजेट कधी अप्रूव्ह होणार आहे, तर ते म्हणजे जवळपास फेब्रुवारीच्या दरम्यान आर्थिक बजेट येत असते. सध्या मीटिंग्स चालू आहे त्याच्यावर आणि ते बजेट एकदा आले की लगेच फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता जो आहे तो कंटिन्यू होणार आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण आता सांगितलेलीच आहे. आता पैसे जमा करण्यासाठी तुम्हाला 3 महत्त्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत. 1, 2 आणि 3 अशा पद्धतीने 3 महत्त्वपूर्ण गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या खात्यावर डायरेक्ट ज्या दिवशी तारीख आपण फायनल सांगितलेली आहे त्या फायनल तारखेला डायरेक्ट तुमच्या खात्यावर पैसे जे आहेत ते डीबीटी माध्यमाद्वारे जमा होणार आहेत. परंतु तुम्हाला त्याच्या अगोदर या 3 गोष्टी जर तुम्हाला नाही केल्या तर मग मात्र तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटणार नाही. चला तर जाणून घेऊया. सर्वात प्रथम आपण 3 नंबरची गोष्ट जाणून घेऊया, जे की आपले सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे. हे पहा, 1 नंबरची अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. तर 3 नंबरची काय गोष्ट आहे की जी तुम्ही केल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पैसे जमा होतील, तर ते म्हणजे आधार कार्ड लिंक, जे की आपल्या सर्व सबस्क्रायबर्सला माहिती आहे आणि आतापर्यंत तुम्ही आधार कार्ड लिंक सुद्धा केले असेल. तर याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही आधार कार्ड तर लिंक केले, परंतु बँकेत जाऊन हेच चेक केले का तुमचे बँक खात्याचे स्टेटस ऍक्टिव्ह आहे की अनऍक्टिव्ह आहे किंवा काय विषय आहे. तर हे पहा, जर तुमचे पोस्टाच्या बँकेचे खाते असेल किंवा SBIचे असेल किंवा कोणत्याही बँकेत जर खाते असेल तर तुम्ही बँकेत जाऊन एकदा 100 रुपये टाकून पहा. बँकेत तिथेच लगेच जमा करून पहा. 100 रुपये फोन पे किंवा गुगल पे वरून पैसे पाठवू नका. डायरेक्ट बँकेत जा आणि बँकेत 100 रुपये किंवा 200 रुपये आम्हाला जमा करायचे आहेत अशा पद्धतीने सांगू शकता तुम्ही. आणि पैसे एकदा जमा होतात का ते चेक करा. जर पैसे जमा होत तर कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही. परंतु काही महिलांचा काय विषय झालेला आहे, त्यांनी पोस्टामध्ये जवळपास 1 वर्ष होऊन गेलेलं आहे आणि 1 वर्ष त्यांनी खाते उघडलेले आहेत, परंतु त्या खात्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन केले नाही किंवा पैसे टाकले नाहीत आणि काढले नाहीत, त्यामुळे ते खाते अनऍक्टिव्ह होत असते. त्यासाठी तुम्हाला पोस्टामध्ये जाऊन KYC करायची असते. ती KYC डायरेक्ट पोस्ट ऑफिसमध्ये करत असतात किंवा पैसे टाकायच्या वेळेस ते 50 रुपये घेऊन तुमच्याकडून KYC करून घेतील. तर हे पहा, KYC केले नसेल तर करून घ्या. आता सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आपली म्हणजे पहिली गोष्ट नेमकं काय करायचे आहे की ज्यामुळे तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे पैसे एका मिनिटात जमा होतील किंवा लवकरात लवकर जमा होतील. तर हे पहा, तुम्ही आता आधार कार्ड लिंक केले, बँकेचे स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही ते देखील चेक केले, परंतु आता तुम्ही जर इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला हे पैसे जमा होणार नाहीत. जी एखादी योजना असेल सरकारची ती म्हणजे 1500 रुपयापेक्षा जर जास्त देत असेल, 2000 म्हणा, 2500 म्हणा किंवा अशा पद्धतीची कुठल्याही प्रकारची योजना असेल तर मग मात्र तुम्हाला 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. इथून मागील पैसे भेटले असतील तेवढेच पैसे फक्त तुमच्यासाठी असतील. त्यामुळे तुम्ही इतर कुठल्या योजनेचा जर लाभ घेत असाल किंवा नसाल तर तुम्ही जाऊन डायरेक्ट वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. लाडकी बहीण योजना.in त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही डायरेक्ट चेक करू शकता. जर तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल तर तिथे तुम्हाला स्क्रीनवर तुम्ही तसे प्रकारे पाहू शकता. आता आपण फायनल तारीख तर सांगणार आपण
सांगणारच आहोत, परंतु त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी 36 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत आणि कुठल्याही प्रकारचा एकही जिल्हा जो आहे तो वगळला जाणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात पैसे येणार आहेत, परंतु सुरुवात जी आहे ती 10 जिल्ह्यांपासून होणार आहे. हे पहा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. 10 जिल्हे जे आहे ते सर्वात अगोदर सुरू होणार आहेत किंवा त्या 10 जिल्ह्यांमध्ये वाटप जे आहे ती सर्वात अगोदर केली जाणार आहे. तर आता हे 10 जिल्ह्यांची नावे आपण पाहणारच आहोत आणि त्यासोबतच अखेर फायनल तारीख जे नेमकं काय आहे ती देखील आपण लगेच जाणून घेणार आहोत. आता सर्वात अगोदर पैसे कोणाला भेटणार, तर हे पहा, ज्या माता बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत किंवा 1 रुपया सुद्धा भेटला नाही, तर अशा बहिणींना अगोदर पैसे वाटले जाणार आहेत. आणि त्याच्यानंतर कोणाला दिले जाणार, तर त्याच्यानंतर अशा बहिणींना पैसे दिले जाणार ज्या बहिणींना काही बहिणींना फक्त 1,500 आले किंवा 1 हप्ता आला, 2 हप्ते आले किंवा 3 हप्ते आले, तर अशा बहिणींना त्याच्यानंतर पैसे दिले जाणार आहेत. आणि आता त्याच्यानंतर कोणाला दिले जाणार, तर ज्या बहिणींना संपूर्ण पैसे म्हणजे 7,500 रुपये त्यांच्या खात्यावर प्रत्यक्षरित्यापणे जमा झाले होते, तर अशा बहिणींना 6.25 हप्ता त्यांच्यानंतर दिला जाणार आहे. म्हणजे एकूण 3 छोटे छोटे टप्पे आहेत आणि हे 3 टप्प्यामध्ये जास्त वेळ लागणार नाहीत. किती दिवस लागणार ते देखील आपण सांगून टाकतो. प्रत्येक टप्पा पहिल्या दिवशी पहिला, दुसरा टप्पा दुसऱ्या दिवशी दुसरा आणि तिसऱ्या दिवशी तिसरा टप्पा, अशा 3 टप्प्यात पैसे वाटप केले जाणार आहे. त्याची एक्झॅक्ट तारीख देखील आपण तुम्हाला सांगणारच आहोत. आता भरपूर महिलांचा प्रश्न होता, सर आमचे मागील पैसे राहिलेले तर थकीत ते येणार का, तर हे पहा, कुठल्याही प्रकारच्या महिलेला अडचण शक्यतो येणार नाही. मागील पैसे असतील किंवा आतापर्यंत 1 रुपया भेटला नसेल, संपूर्ण पैसे एकूण 1 रुपया तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपयाच्या प्रमाणे तुमच्या खात्यावर जमा होणारच आहे. आता 6वा आणि 7वा हप्ता कधीपर्यंत भेटणार, सर्वांना आतुरता लागलेली आहे या गोष्टीची आणि फायनल तारीख नेमकं काय सांगितलेली आहे ती तारीख देखील आपण लगेच जाणून घेऊया. परंतु त्याच्या अगोदर सुरुवात जी आहे ती 10 जिल्ह्यांपासून होणार आहे आणि या 10 जिल्ह्यांची नावे देखील आपण तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. तर हे पहा, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. सुरुवात असणार आहे पुणे या ठिकाणावरून, त्याच्यानंतर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, सातारा, रत्नागिरी आणि सांगली, तर अशा पद्धतीचे किंवा आणि नाशिक, तर हे 10 जिल्हे आहेत की या 10 जिल्ह्यामध्ये आतापर्यंत महिलांना पैसे जे आहेत ते खूप कमी महिलांना पैसे भेटले होते. त्यामुळे आता सुरुवात जी आहे ती या जिल्ह्यांपासून असणार आहे आणि त्याच्यानंतर मग असणार आहेत बीड, परभणी, जालना, बुलढाणा, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, जळगाव आणि अकोला. तर आणि हे जिल्हे कशामुळे असणार आहे, तर या जिल्ह्यामध्ये जवळपास 80 ते 90% महिलांना पैसे ऑलरेडी भेटलेले आहेतच 7,500 रुपये आणि आता फक्त 6वा अधिक 7वा हप्ता भेटण्यासाठी राहिलेला आहे. त्याच्यानंतर असणार आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हे यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, गोंदिया किंवा भंडारा, तर अशा पद्धतीचे जिल्हे असणार आहेत की ते तिसऱ्या टप्प्यामध्ये भेटणार आहे. त्या अशा जिल्ह्यांना की ज्या जिल्ह्यामध्ये काही महिलांना थोडे पैसे भेटले, काहींना कमी भेटले, तर अशा पद्धतीने 3 टप्प्यामध्ये पैसे जे ते वाटप केले जाणार आहेत. आता महाराष्ट्रात सलग 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत आणि या 3 दिवसाची तारीख किती तारखेपासून सुरुवात होणार आहे, तर ती तारीख देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर मित्रांनो, ती तारीख असणार आहे तुम्हाला सांगतो 25 डिसेंबर. हो मित्रांनो, 25 डिसेंबर जी आहे ती तारीख फायनलच झालेली आहे. 25 डिसेंबर पासून तुमच्या खात्यावर डायरेक्ट पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 25 डिसेंबर, 26 डिसेंबर, 27 डिसेंबर आणि 28 डिसेंबर अशा पद्धतीने 3 दिवस सलग पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आणि जर या 3 दिवसातून कोणी जर राहिले तर त्या अशा महिलांना 31 डिसेंबर रोजी पैसे त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे जमा केले जाणार आहेत. आता कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे भेटणार हा देखील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न ठरतो. तर हे पहा, जर तुमचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक या 3 बँकेत जर असेल तर तुम्हाला पैसे लवकर भेटू शकतात. कारण की या 3 बँकेचे आधार कार्ड म्हणा, सर्व गोष्टी म्हणा, तर सर्व गोष्टी ज्या आहेत नक्कीच क्लिअर असतात आणि क्लिअर असल्यामुळे या बँकेमध्ये पैसे भेटण्यास कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा दिरंगाई म्हणा तर उशीर केला जात नाही. डायरेक्ट पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर ट्रान्सफर केले जातात. आता काही महिला विचारतील, सर आमचे अकाउंट जे आहे ते दुसऱ्या बँकेत आहे किंवा युनियन बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, HDFC बँक असेल किंवा स्मॉल फायनान्स बँक, कोणतीही बँक असेल, तर हे पहा, बँक कोणतीही असू द्या, जर तुमचे आधार कार्ड लिंक असेल, सर्व गोष्टी ओके असतील तर त्या बँकेत देखील पैसे येणार. फक्त विषय काय होतो, जर आज पैसे पाठवले तर 2 दिवस उशीर होऊ शकतो, फक्त एवढाच विषय होणार आहे. ही देखील आपण स्पष्टरित्या तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आतापर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक लगेच करून टाका तुम्ही, कारण की
हे 3 गिफ्ट महिलांसाठी देखील नियोजन आखलेले आहे सरकारने. तर या 3 गिफ्टमध्ये 2 गिफ्ट तर कन्फर्म आहेत. फक्त ह्या गिफ्टची जरा टेन्शन आहे किंवा थोडेसे भेटण्यासाठी थोडं वाट पाहावी लागणार आहे. तर हे 2 गिफ्ट काय असणार आहेत तर 3 गॅस सिलेंडर म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 3 गॅस सिलेंडर जे आहे ते वाटप केले जाणार होते. त्यामध्ये तुम्हाला 2500 रुपये सबसिडी जी की भेटणार होती. तर हे ती सबसिडी देखील लाडकी बहीण योजनेच्या सोबतच येऊ शकते किंवा थोडी पुढे मागे होऊ शकते. आणि राहिला विषय शिलाई मशीन योजनेचा, तर शिलाई मशीन योजनेचे देखील अर्ज जे आहे ते लवकरच चालू होणार आहेत किंवा उद्यापासून म्हणा किंवा परदेशीपासून म्हणा नवीन अर्ज जे आहे ते चालू होणार आहेत. आणि ते अर्ज चालू झाल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत, जेणेकरून आपल्या सबस्क्रायबरला सर्वांना सिलाई मशीन जी आहे ती नक्कीच भेटेल. आणि अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट छोटे असो किंवा मोठे असो प्रत्येक एक अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. आता राहिला विषय स्मार्टफोनचा, तर हे स्मार्टफोनचा पर्यंत साठी अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा नवीन GR आलेला नाही तर किंवा काहीच विषय नाही. परंतु अन्नपूर्णा योजना असेल किंवा सिलाई मशीन योजना असेल तर या 2 योजनेचा GR ऑलरेडी आलेला आहे. त्यामुळे या 2 योजना तर कन्फर्म भेटणारच आहेत. फक्त आता राहिला विषय स्मार्टफोनचा, तर याच्याविषयी देखील लवकरच GR येऊ शकतो. आणि तो GR आल्याच्या नंतर सर्वात अगोदर माहिती आपलाच चॅनल तुम्हाला देणार आहे. आपण तारीखही सांगितलेली आहे, व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगितलेली आहे, कधी पैसे भेटणार, किती दिवसापासून भेटणार, संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. अशाच पद्धतीने व्हिडिओसाठी स्टे ट्यून्ड विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.